नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्ड टेट सिलॅबसमधील जी आपली इंग्लिश भाषा आहे त्याच्यासाठी आहेत 15 गुण आणि ह्या सिलॅबसमधील आपण आज कोणता टॉपिक पाहणार आहोत? एडियम्स अँड फ्रेजेस, म्हणजे यूज ऑफ एडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड एक्सप्रेशन. चला तर पाहूयात. फ्रेज म्हणजे असे शब्दसमूह की जे वाक्य प्रचारात्मक पद्धतीने वापरले जातात. आता फ्रेज आणि एडियम्स या दोहोंमधील सीमारेषा फार अस्पष्ट आहे. अनेकदा एडियम ही फ्रेज असू शकते आणि फ्रेज ही एडियम. मराठीत तर एडियमचे वर्णन रूपकात्मक अर्थाचे वाक्यप्रचार आणि फ्रेजचे वर्णन वाक्यप्रचारात्मक शब्दसमूह असेच केले जाते. त्यामुळे आपण दोहोंचा इथे एकत्रच विचार करूया. तर पहा, पहिला आपला एडियम किंवा फ्रेज आहे ॲड फ्यूल टू द फायर. मीन्स वॉट? तर आगीत तेल ओतणे, म्हणजेच काय? टर्न सिच्युएशन फ्रॉम बॅड टू वर्स्ट. दुसरा आहे टू ऑल इंटेन्ट्स अँड पर्पजेस, म्हणजेच काय? सर्व पद्धतीने विचार केला असता. म्हणजे कसं? तर बघा, पहा, प्रॅक्टिकली और व्हर्च्युअली सर्व पद्धतीने विचार केला असता असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचं आहे ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय? भांडणाचे कारण. रिझन ऑर कॉज फॉर कॉरल मीन्स ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. त्यानंतरचं आहे ॲपल ऑफ वन साइज, म्हणजेच काय? अति आवडती व्यक्ती. ॲपल ऑफ वन्स आईज म्हणजे अति आवडती व्यक्ती, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? व्हेरी डिअर पर्सन. त्यानंतरचं वाक्य आहे फ्रेज किंवा एडियम आहे टू बी ॲट वन्स बेक अँड कॉल. म्हणजे एखाद्याच्या संपूर्ण आज्ञेत असणे. म्हणजेच काय? ॲट वन्स डिस्पोजल ऑर अंडर कमांड. काय? ॲट वन्स डिस्पोजल ऑर अंडर कमांड. त्यानंतरचा काय एडियम आहे पहा, ॲट आर्म्स लेंथ मीन्स वॉट? ॲट अ डिस्टन्स म्हणजे अंतरावरच ठेवणे. उदाहरणार्थ काय त्याचं एखादं वाक्य येईल की दारुड्या व्यक्तीला एक हात लांबच ठेवा असं म्हणतात. त्यासाठी काय? ॲट आर्म्स लेंथ हे वापरता येते. त्यानंतरचं आहे ॲट ड्रॅगर्स ड्रॉन. म्हणजे काय? तर ॲट इनिमिटी म्हणजे काय आपलं म्हणतो आपण वैरभाव असणे. काय असणे? वैरभाव असणे किंवा खूप भांडण असणे म्हणजे काय? खूप भांडण असणे म्हणजे काय? ॲट ड्रॅगर्स ड्रॉन. याचा वाक्यात उपयोग केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पहा, ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स म्हणजे काय? संपूर्ण अव्यवस्थितपणा किंवा गोंधळ, अस्ताव्यस्तता असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय की इन कन्फ्युज्ड गोंधळ. नंतरचं आहे बॅड ब्लड मीन्स वॉट? तर भांडणाची परिस्थिती निर्माण होणे किंवा वैरभाव असणे म्हणजेच काय? बॅड ब्लड. नंतर आपण 10वा पाहूया, बॅग अँड बॅगेज म्हणजेच काय? सर्व चीजवस्तूंसह असा या फ्रेजचा किंवा इडियमचा अर्थ होतो. आता आपण यांची वाक्य थोडक्यात पाहूयात. त्यांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो किंवा त्यांच्यासाठी वाक्य कशी बनवली जातात. चला तर पाहूयात. पहा, ॲड फ्यूल टू द फायरसाठी काय वाक्य आहे? असं वाक्य होऊ शकते बघा. द अरेस्ट ऑफ देअर लीडर ॲडेड फ्यूल टू द फायर. किंवा रिकामी जागा भरा म्हणून असं येऊ शकतं. टू ऑल डॅश डॅश अँड डॅश डॅश जवाहरलाल वॉज द मॉडर्न किंग ऑफ इंडिया. तर इथं काय फ्रेज आहे पहा किंवा एडियम? टू ऑल इंटेन्स अँड पर्पजेस, म्हणजे इथं रिकाम्या जागी इंटेन्स अँड पर्पजेस येणार. त्यानंतर बघा, ॲपल ऑफ डिस्कॉर्डचं कसं वाक्यात उपयोग पहा.
border disputes was the apple of discord for the war between Iraq and Iran. त्यानंतर being the only grandson, he was the apple of his grandparents' eyes. म्हणजे ॲपल ऑफ वन्स आईज, अति आवडती व्यक्ती. वाक्यात उपयोग कसा आहे बघा. बीइंग द ओनली ग्रँडसन ही वॉज द ॲपल ऑफ हिज ग्रँडपॅरेंट्स आईज. नंतरचं टू बी ॲट वन्स बेक अँड कॉल. तर पहा, ही इज ॲट हिज वाईफ्स बेक अँड कॉल. नंतर ॲट द आर्म्स लेंथ, ॲट द आर्म्स लेंथ. ड्रंकार्ड्स शुड बी केप्ट ॲट आर्म्स लेंथ, म्हणजे हातभर लांब ठेवणे. त्यानंतर ॲट ड्रॅगर्स ड्रॉन. द नेबर्स आर ॲट डॅगर्स ड्रॉन. ॲट सिक्सेस अँड सेवन्स. तर एव्हरीथिंग इन धिस ऑफिस इज ॲट सिक्सेस अँड सेवन्स. बॅड ब्लड, बॅड ब्लड. Improper distribution of family estate has created bad blood between the brothers. त्यानंतर bag and baggage. तर पहायचं वाक्य कसं होईल. Father drove out his vagabond son with his bag and baggage. अशा प्रकारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढील 10 फ्रेजेस अँड इडियम्स पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि या चॅनलवरील सर्व व्हिडिओ मोफत असल्याकारणाने तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना याचा फायदा करून द्या, शेअर करा. थँक्यू.